आज आपण चवळीची उसळ करणार आहोत। चवळी मी कुकरमध्ये शिजवून घेतली, रात्री भिजत टाकली होती पाण्यामध्ये। 3 शिट्ट्या घेतल्या। हे बघा, मस्त शिजून गेली आपली चवळी। आपण आता कांद्याची पेस्ट करणार आहे वाटणसाठी। हे बघा, आपली कांद्याची पेस्ट तयार झाली। आता आपण टमाटा, एक मोठा टमाटा घेतला, लसूण घेतला, थोडं अद्रक घेतली आणि थोडी कोथिंबीर घेतली। याचं पण आपण आता वाटण करू। ही टमाटा, लसूण, अद्रकची पेस्ट। तेल तापलं, आता आपण त्याच्यात जिरं टाकू, थोडा टाकू। आपण कांद्याची पेस्ट केली आहे, आता ती टाकू। आपण आता टमाट्याची पेस्ट टाकू। आपण त्याच्यात आता मसाला टाकू। तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला। आता त्याला आपण थोडं पाणी टाकू, परत शिजवून घेऊ, म्हणजे चांगले तरंग येईल आपल्या भाजीला। मसाला मस्त खमंग भाजला गेला। आपण आता चवळी टाकू त्याच्यात। आपण आता चवीपुरतं मीठ टाकू। 10 मिनटं मस्त उकळून घेऊ भाजी। 10 मिनटं झाले। हे बघा, आपली भाजी चवळीची। हे बघा, किती मस्त तरंग आली। मी आता ताटात काढून दाखवते तुम्हाला। ही बघा, आपली चवळीची भाजी कशी वाटली। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशी भाजी करून बघा, आणि भाताबरोबर एकदम टेस्टी लागते अशी भाजी। रश्शेदार भाजी केली।